नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त आणि अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघायला मिळून सारंग आणि सावलीचा पहिल्याच रात्री बेडरूममध्ये आता हनीमून रोमांस आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि आता पहिल्याच रात्री जेव्हा आता ऐश्वर्या सावलीला बाळ होऊ नये म्हणून एक मोठा भयानक प्लान करते, पण आता ऐश्वर्याच्या प्लानला आता ठेंगा दाखवून सावली आता ऐश्वर्याचा प्लान फेल करत सारंगसोबत बेडरूममध्ये कसा हनीमून गाजवते. आणि त्याच रात्री आता सावली सारंग शरीराने एकत्र येऊन आता मेंढाळ्यांना आता कसा वारस देणार आणि सावलीला बाळ होऊ नये यासाठी दुधातून औषध देऊन तो दुधाचा ग्लास जेव्हा आता ऐश्वर्या सावलीला देते, तेव्हा विठ्ठलाच्या चमत्काराने सावली आता ऐश्वर्याच्या प्लानमधून कशी वाचते आणि त्यानंतर सारंगसोबत रोमांस करून सावली कशी प्रेग्नंट राहणार हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सावली आणि सारंगचे धूमधडाक्यात लग्न होता क्षणी आता अमृता, सोहम आणि बबलू तिघांनीही आता धूमधडाक्यात सावलीचा गृहप्रवेश केलेला असतो. पण आता यावेळेससुद्धा तिलोत्तमाने सावलीला सून म्हणून घेण्यासाठी सुरुवातीला नकार दिलेला असतो. तू सारंगची बायको होऊ शकतेस, पण तू मेंढळ्यांची सून होऊ शकत नाही असे तिलोत्तमाने सावलीला सांगितलेले असते. तर सावली म्हणते की तुमच्या जे काही अटी असतील ना तिलोत्तमा मॅडम, त्या सगळ्या अटी मला कबूल आहेत, पण मी जे काही आहे ते सगळं सत्याच्या मार्गाने चालून स्वतःला प्रूव्ह करील. कारण आत्तापर्यंत मी सत्याच्या मार्गाने चालत आलेले आहेत आणि यापुढेही सत्याच्या मार्गाने चालत राहील. आता तिलोत्तमाला मात्र सावलीचा राग येत असतो. इकडे आता ऐश्वर्याचा तर खूप मोठा जळफळाट होत असतो. आणि जेव्हा आता सावली ही कुंकवाच्या पायांनी आतमध्ये येते त्यावेळेस आता चंद्रकांतरावांना खरंच खूप आनंद होऊन आता लक्ष्मीच्या रूपात मेंढळ्यांच्या घरी आता सावली कुंकवाच्या पायाने आतमध्ये आली आणि जणू मेंढळ्यांची लक्ष्मीच घरी आली असे चंद्रकांतरावांनी म्हटलेले असते. आणि सावली नक्कीच तिलोत्तमाची इच्छा पूर्ण करून मेंढळ्यांना वारस देणार आणि त्यानंतर तिलोत्तमा नक्कीच सावलीचा स्वीकार करणार हे सत्य चंद्रकांतरावांच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र इकडे ऐश्वर्याचा जळफळाट झालेला असतो. सगळेजण आतमध्ये निघून जाताच ऐश्वर्या तिच्या सँडलने ते कुंकवाचे पाय पुसते आणि त्याच वेळेस ऐश्वर्याने पण केलेला असतो की या मूर्ख मुलीला जशी ती कुंकवाच्या पायांनी आतमध्ये आली तशीच मी त्याच पायांनी तिला बाहेर पाठवी असा निश्चय केलेला असतो. इकडे आता ऐश्वर्या तिलोत्तमाकडे येते आणि तिलोत्तमाला म्हणते की तिलोत्तमा मॅडम, अहो ही मूर्ख मुलगी जगन्नाथच्या प्लानप्रमाणे पुन्हा आपल्या घरात आली आणि तुम्ही काहीच करणार नाही का? तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की आता करण्यासारखं राहिलंय तरी काय ऐश्वर्या, आता फक्त बघायचं बाकी आहे. जे काही चाललंय ते फक्त गुपचूप बघायचं, दुसरं काय. तेव्हा आता ऐश्वर्याला कळालेलं असतं की तिलोत्तमाने सुद्धा आता सरेंडर केलं आहे आणि आता जे काही करायचं आहे ते आता मलाच करावं लागेल, कारण तिलोत्तमाने आता नागी टाकली. इकडे आता ऐश्वर्या विचार करते की मला ना काहीही करून त्या मूर्ख मुलीला आणि सारंगला बाजूला ठेवायला पाहिजे. आत्तापर्यंत मी त्या दोघांना बाजूला ठेवलं होतं, पण आता त्या दोघांचं लग्न झालं आहे आणि नक्कीच ती मूर्ख मुलगी आता सारंगच्या बेडरूममध्ये झोपायला जाईल. आणि जर ती झोपायला गेली तर सारंग आणि ती मूर्ख मुलगी सारंगला प्रेमाच्या जाळ्यात अडकून काहीही करू शकते आणि त्यासाठी मला ठोस पाऊल उचललंच पाहिजे असा ऐश्वर्या विचार करते. इकडे आता नेहमीप्रमाणे सावली ही मेंढळ्यांच्या घरी कामाला लागलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे सारंगच्या मनात चलबिचल सुरू होते. सारंग विचार करतो की काही जरी झालं तरी सावलीला आता बेडरूममध्ये झोपायला आणावयास पाहिजे, पण आता काय करावं असा विचार करून सारंग आता किचनमध्ये येतो. सावलीला बघताच आता सारंग घाबरतो. सावली म्हणते, सारंग सर तुम्हाला काही हवंय का? सारंग म्हणतो की काही नाही सावली, मी तुझ्याशी बोलायला आलो होतो. तर सावली म्हणते बोला ना. तेव्हा आता सारंग ततमम करू लागतो. तर सावली म्हणते काय झालं सारंग सर? तेव्हा एका झटक्यात सारंग म्हणतो की त्याचं काय आहे ना सावली, मला काय वाटतं आता आपल्या दोघांचं लग्न झालं आहे आणि
लग्नानंतर नवरा बायको एकत्र झोपतात आणि त्याने सुख समृद्धी सगळं काही वाढतं. त्यामुळे मला वाटतंय की तू बेडरूममध्ये झोपायला यायला हवंस. सावली आता जाम घाबरते. सावली म्हणते की पण तिलोत्तमा मॅडम जर काही बोलल्या तर. सारंग म्हणतो की तिची भीती तू बाळगू नकोस. आता आपण नवरा बायको आहोत सावली, आणि मी तुला त्याची खात्री देतो की आई काहीच बोलणार नाही. त्याची जबाबदारी माझ्यावरती लागली. तर आता सावली ही बेडरूममध्ये झोपायला तयार होते. सावली म्हणते ठीक आहे मग मी येईल, आणि सारंगला खूप आनंद झालेला असतो. इकडे आता ऐश्वर्या विचार करते की आत्तापर्यंत आपण अमृताला जे दुधातून औषध देत होतो तेच औषध दुधातून जर आपण सावलीला दिलं तर सुरुवातीला आपण सावली प्रेग्नंट राहणार नाही याची काळजी घेऊ शकतो. नंतर आपल्याला वेळही मिळेल आणि पुढे काय करायचं ना ते आपण ठरवू, असा विचार आता ऐश्वर्या करते. ऐश्वर्या म्हणते काही जरी झालं तरी मी मेंदळ्यांच्या घरात पाळणा हलू देणार नाही, असे म्हणत किचनमध्ये जाऊन ऐश्वर्या आता पटकन सावलीसाठी दूध गरम करते. आणि पटकन त्या दुधामध्ये आता ऐश्वर्याने पावडरही टाकलेली असते. आणि तोच दुधाचा ग्लास आता ऐश्वर्या घेऊन आता सारंगच्या बेडरूमकडे जाऊ लागते. इकडे आता सावली आणि सारंग दोघेही बेडरूममध्ये आलेले असतात. आणि तेवढ्यात आता दरवाजावरती नॉक करत आता ऐश्वर्या ही दरवाजा उघडते. ऐश्वर्याला बघून आता सावली डचकते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं सावली घाबरू नकोस, आज लग्नानंतरची तुमची पहिली रात्र आहे, तेव्हा मी तुझ्यासाठी खास दूध घेऊन आली, असे म्हणत तो दुधाचा ग्लास ऐश्वर्या टेबलवर ठेवते आणि निघून जाते. ऐश्वर्या म्हणते की सावली आणि हे दूध नक्की घे बरं का. तर आता सावली म्हणते ठीक आहे. आणि आता ऐश्वर्या निघून जाता क्षणी इकडे सावलीच्या जीवात जीव येतो. सावली म्हणते की आता काय करायचं. सावलीच्या डोक्यात विचार येतो की पहिल्यांदा ऐश्वर्या मॅडम माझ्याशी एवढं का चांगल्या वागताय सारंग सर. सारंग म्हणतो की अगं आता आपलं लग्न झालं आहे ना. तेव्हा आता सावली म्हणते नाही, नक्कीच काहीतरी गडबड वाटते. आत्तापर्यंत माझ्याशी कधीही चांगलं न बोलणाऱ्या ऐश्वर्या मॅडम माझ्यासाठी आज चक्क दूध, नक्कीच काहीतरी गडबड वाटते सारंग सर. तेव्हा आता लगेच आता सारंग म्हणतो हे बघ सावली, तुला जर दूध घ्यायचं नसेल तर नको घेऊ, बाकीचं काय. तर आता सावली म्हणते ठीक आहे. आणि ताबडतोब सावली आता ऐश्वर्याने दिलेला तो दुधाचा ग्लास आता बाहेर फेकून देते. आणि त्यातील दूध आता खाली फेकून दिल्यानंतर इकडे आता सारंग आणि सावली दोघेही एकाच बेडवर झोपतात. मन शरीराने प्रेमाच्या नजरेने एकमेकांकडे बघत सारंग आणि सावली आता बेडरूममध्ये नवरा बायकोच्या नात्याने मन आणि शरीराने एकत्र आलेले असतात. आणि आज खऱ्या अर्थाने मन शरीराने एकत्र येऊन बायको आणि नवऱ्याच्या नात्याने सारंग आणि सावलीने खरा हनीमून गाजवलेला असतो. आणि बेडरूममध्ये प्रेमाचा धमाका करत रोमांसने सारंग सावली प्रेमाने एकमेकांच्या जवळ आलेले असतात. आणि मेंदळ्यांच्या घरी वारस देण्यासाठी सावलीने आता निश्चय केलेला असतो. सारंग सावली दोघेही प्रेमाने एकत्र आलेले असतात. आणि त्याच वेळेस विठ्ठलाच्या चमत्काराने ऐश्वर्याने सावली प्रेग्नंट राहू नये म्हणून दिलेले दूध आता सावलीने फेकून दिलेले असते. आणि सारंगसोबत सावली आता एकरूप झालेली असते. तर कशी वाटली सारंगची सावली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावली आता प्रेग्नंट राहणार की नाही हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.